त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती वाटते आणि थोडी मला असूया पण वाटते. कारण काय असतं की आपण म्हणतो की आज चंद्र उगवलाय किंवा आज सूर्य उगवलाय, पण जेव्हा लेखकाच्या हातामध्ये जो चंद्र हा शब्द येतो ना तेव्हा त्याला एक वेगळं वजन प्राप्त होतं. मग तो आपण म्हणतो की चंद्र उगवलाय, पण मग एखाद्या लेखकाच्या कवीच्या हातामध्ये जर चंद्र सापडला ना तर तो म्हणतो रोजचाच चंद्र आज भासतो नवा नवा. बघा किती वेगळी ओळ झाली. चंद्र तोच, मी म्हटलं चंद्र उगवलाय आकाशात, पण कवी आणि लेखकाच्या हातात जो शब्द सापडला की त्या शब्दाचं सोनं कसं करायचं हे या मंडळींना माहीत असतं आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल मला एक आदरयुक्त भीती वाटते आणि असूया पण वाटते की आमच्या शब्दाला बाकी असलं काही वजन नसतं. आम्ही वकील मंडळी शब्दात आम्ही शब्दाशीच खेळतो. शब्दांचेच पुढे आम्ही कोर्टासमोर उडवत असतो आणि त्याच्यात मग हार जीत निकाल लागत असतात. पण आमचे शब्द हे तिथे शस्त्र होतात जे कोणाला तरी दुखावतात आणि कोणाला तरी सुखावतात. पण लेखक आणि कवींचे शब्द हे सगळ्यांना सुखवणारे, सुखद आनंद देणारे असतात. त्यामुळे मी अगदी जपून असते ह्या मंडळींच्या बाबतीत. अशा कोकणे सरांनी 7 पुस्तकं लिहिली. कसं आहे की पुस्तकं लिहिण्यासाठी काहीतरी बैठक हवी असते. म्हणजे एका जागी विचार आहे असे आमच्यासारख्या फिरणाऱ्या माणसाला विचार येत नाहीत डोक्यामध्ये. आम्ही कृती करत असतो. पण लेखक मंडळी शांतपणे बसतात, विचार करतात. मी ऐकलंय की कधी माडगुळकर वगैरे असे बसायचे आणि ते कागदांच्या गोळ्याच्या गोळे फेकलेले असायचे आणि कुठे तरी एखाद्या रद्दी पेपरवर